आज कालच्यापेक्षा थोडंसं लवकर शॉपला आले आणि आल्यावर काल हे 3 कटिंग केलेले ब्लाऊज शिवायला घेतले. त्या अगोदर तुम्हाला मी कालचा हा ब्लाऊज दाखवते. हा फोर्टेक्स पॅडेड ब्लाऊज होता, जो की अर्धवट राहिलेला शिवायचा. तो आज मला कंप्लीट करायचा आहे. आज सकाळपासूनच कस्टमरचे कॉल चालू होते, आमचा ब्लाऊज झाला का, आमचा ब्लाऊज झाला का. काय करणार, सगळ्यांचेच गडबड चालू आहे आणि फक्त 2 दिवस बाकी आहेत दिवाळीला, लक्ष्मीपूजनसाठी. रविवारपर्यंत सगळ्यांचे ब्लाऊज द्यायचे आहेत. तर या पिको फॉल करून आलेल्या साड्या आहेत आणि ब्लाऊज देखील आहेत त्याच्यामध्ये काही. आणि खाली बघू शकता, काल दिवसभर शिवलेल्या ब्लाऊजचे कटिंग पडलेलं आहे. पटकन मी क्लीन करून घेते आणि ब्लाऊज शिवायला सुरुवात करते. हे 2 ब्लाऊज मला 5 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. तर बघा, आता वाजलेले आहेत 1. तर मी ब्लाऊज शिवायला सुरुवात करते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत. नमस्कार मैत्रिणींनो, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शूट करून 2-3 दिवस झालेले, पण मला अपलोड करायला आणि एडिटिंग करायला टाईमच नाही भेटला. कारण घरी जायला दररोज 11-11:30 वाजत आहेत आणि त्यानंतर जेवण आणि झोपायला 1:30-2 वाजत आहेत. त्यात ब्लाऊजच्या ऑर्डर खूप जास्ती आहेत. मी शॉपवरती ब्लाऊज शिवून घरी जाऊन जेवण करून त्यानंतर घरातले काम आवरून रात्री उशीरपर्यंत ब्लाऊजला हुक आणि हातशिलाई करत बसते. कारण माझ्या ज्या हुक लावणाऱ्या मावशी होत्या त्या गावाकडे गेलेल्या आहेत. त्यामुळं सगळं काम मलाच करावं लागतं. कटिंगपासून हुक हातशिलाईपर्यंत सगळं मी एकटीच करते. त्यामुळं थोडंसं अवघड जात आहे मला माहिती आहे माझ्यासारखी सेम कंडिशन माझ्या सर्व टेलर मैत्रिणींची झाली असणार आहे. काय करणार, दिवाळीमध्ये खूप लोड असतो, त्यातून घरातली कामे पण असतात. शॉप चालू करताना मनामध्ये वाटायचं की आपल्याकडं कस्टमर येतील का नाही, कसं होईल, काय होईल. परंतु 2 ते 3 दिवसात कस्टमरचा भरपूर रिस्पॉन्स चांगला भेटला. माझ्या ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग ही एकदम परफेक्ट असल्यामुळे प्रत्येक कस्टमरला ती आवडते. त्यामुळे माझ्याकडे कस्टमर यायला जास्त वेळ लागलेला नाही. माझं शॉप न्हारे, पुणेमध्ये आहे. जर तुम्ही न्हाऱ्यामध्ये किंवा दाहेरी, वडगाव, आंबेगाव या एरियामध्ये राहत असाल तर एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा. मला एकटीला कटिंगपासून हुक हातशिलाईपर्यंत सगळं करणं खूप अवघड जात आहे. मी अस्तर जोडण्यासाठी एक लेडीज बघत आहे, परंतु मला अजून भेटलेली नाही आहे. जर या एरियामध्ये कोणी असेल तर प्लीज मला मेसेज करा. मला अस्तर जोडून द्यायला जर मदत झाली तर माझे काम पटपट होईल आणि मी योग्य मोबदला देखील देईन ज्या कोणी लेडीज तयार होतील त्यांना. चला तर मग मैत्रिणींनो, मी पटपट काम उरकते आणि बोलते नंतर तुमच्याशी. ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली, तेवढ्यात एक ताई आणि दादा आलेले. तर ते ताई बोलत होते की आज ब्लाऊज दिला तर परवापर्यंत मिळेल का. पण झाले असं, माझ्याकडे सध्या एवढे ब्लाऊज आहेत ना की मलाच हे 2 दिवसात होईल का नाही अशी शंका आहे. जेव्हा माझं शॉप मी चालू केलेलं तेव्हा मनामध्ये माझ्या डाऊट होता की माझ्याकडे कस्टमर येतील का नाही, कसं होईल, काय होईल. पण आता सध्या एवढे कस्टमर येत आहेत की मला काळजावर दगड ठेवून नाही म्हणावं लागते. कारण काय करणार, मी एकटीच आहे आणि दिवस थोडेसे राहिले दिवाळीला आणि सगळ्यांना लक्ष्मीपूजनलाच ब्लाऊज पाहिजे. तर ते काय शक्य होणार नाही आहे. त्यामुळं मला त्या ताईंना नाही म्हणावं लागलं. आणि तुमच्यासोबतसुद्धा असं घडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आता सध्या कसं झालं, आता सध्या सगळ्या शॉपमध्ये भरपूर ब्लाऊजचा लोड आहे आणि ब्लाऊज शिवून द्यायला आता सध्या कोणीच तयार नाही आहे. कारण सगळ्यांनाच वर्कलोड भरपूर आहे आणि ऑर्डर कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळं काय करणार, नाविलाजास्तव नाही म्हणावंच लागतं. तर बघा, पहिला ब्लाऊज मी ते रेडी केलेला आहे. याची तुम्ही फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता. एकदम सरळ रेषेमध्ये या ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे. स्लीव्जपासून कमरेपर्यंत पट्टीने रेष ओढल्यासारखी याची फिटिंग आलेली आहे. अशी फिटिंग आली ना तर ब्लाऊज बॉडीमध्ये एकदम परफेक्ट बसतो, कुठेच लूज किंवा टाईट होणार नाही. मी सगळ्या ब्लाऊजला ओव्हरलॉक करते, पण माझी ओव्हरलॉकची मशीन बंद पडल्यामुळे मी सध्या इंटरलॉक करत आहे. परंतु इंटरलॉक करूनसुद्धा फिटिंग आणि फिनिशिंग एकदम परफेक्टच येते. तुम्ही बघू शकता, मुंड्यामध्ये देखील कुठेच ब्लाऊज थोडा देखील खाली किंवा वर झालेला नाही आहे. अशी फिनिशिंग येते तेव्हा ब्लाऊज बिलकुल बिघडत नाही. तर बघू शकता, फक्त एक ब्लाऊज शिवून रेडी झाला तेवढ्यात या ताईंनी हा टॉप मला अल्ट्रासाठी आणून दिला. मी त्यांना नाही म्हणलं तरी पण त्या ताई ऐकत नव्हत्या. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली, त्यामुळे मी हा टॉप घेतला. त्यांना मी हे देखील सांगितलं की मला धागा चेंज करायला टाईम नाही भेटणार. तर त्या बोलल्या, जो धागा आहे त्यानेच हा टॉप तू फिटिंग कर, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, पहिला ब्लाऊज इथे मी रेडी केलेला आहे. तर याचा तुम्ही बॅक नेक बघू शकता. एकदम सिम्पलमध्ये मी पानगळा इथे केलेला आहे.
तरी देखील तो खूप सुंदर दिसत आहे आणि घातल्यानंतर देखील हा परफेक्ट बसणार आहे, कारण याला मी कॅनव्हास लावलेला आहे. कॅनव्हास लावल्यामुळे गळ्याची फिनिशिंग एकदम परफेक्ट येते. आणि पुढचा तुम्ही प्रिन्सेस कटचा पफ देखील बघू शकता, किती परफेक्ट आलेला आहे. कुठेच हा प्रिन्सेस कटचा पफ चपटा झालेला नाही आहे, त्यामुळे तो अंगात देखील एकदम व्यवस्थित बसणार आहे. पुढून राऊंड नेक केलेला आहे आणि 3/4 स्लीव्ज केलेल्या आहेत. तर हा पहिला ब्लाऊज माझा इथे रेडी झालेला आहे. अजून 2 ब्लाऊज मला रेडी करायचे आहेत. पाठीमागून अशी सिंपलशी नॉट बसवलेली आहे. तर खूप सुंदर असा या ब्लाऊजचा लुक आलेला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सेकंड ब्लाऊज देखील मी तुम्हाला दाखवेन. चला तर मग पटकन दुसरा ब्लाऊज शिवायला घेते. हे बघा, दुसरा ब्लाऊज शिवायला घेतच होते तेवढ्यात हा ब्लाऊज स्टिचिंगसाठी आलेला आहे. मी त्या ताईंना नाही म्हणलेले, पण त्या ताई बोलले की मला दिवाळीमध्ये नको देऊ, दिवाळी झाल्यानंतर दे. त्यामुळे मी हा ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे. तर या ताईंना एकदम सिंपल ब्लाऊज पाहिजे आहे, परंतु फिटिंग एकदम परफेक्ट पाहिजे असं त्या बोललेल्या आहेत. त्यांनी भरपूर ठिकाणी ब्लाऊज स्टिच केला, परंतु त्यांना कुठेच ब्लाऊज बसलेला नाही आहे. त्यामुळे त्या आपल्याकडे आलेले आहेत. त्या मला बोलले की जर तू माझा ब्लाऊज परफेक्ट शिवून दिलास तर मी कायमची तुझी कस्टमर झाली असे समज. त्यावर मी त्या ताईंना विश्वास दिला की मी तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवेन. चला तर मग त्या ताईने एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवून देऊया दिवाळी झाल्यानंतर, ते देखील तुम्हाला दाखवेन. तर इथे बघू शकता तुम्ही माझी एक्साइटमेंट ही कशासाठी आहे. तर बघा, माझी दिवाळीची साडी आलेली आहे, जी की मी बिलकुल घेणार नव्हते, कारण ब्लाऊज शिवून होणार नाही हे मला 100% माहिती होते. परंतु तरी देखील मी ते साडी घेतलेली आहे. बघूया तर शिवून होईल का नाही. लक्ष्मीपूजनला तर मी घालणार नाही आहे, पण पाडव्याला नक्की वेअर करेन, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ह्याचा फुल लुक. तर तोपर्यंत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर तुम्ही बघू शकता अशी ऑल ओव्हर फ्लोरल डिझाईन आहे आणि बॉर्डरला स्टोन आणि कटवर्कमध्ये अशी डिझाईन आहे. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडली आणि हा कलर देखील माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी यावेळेस असा युनिक कलर घेतलेला आहे. तुम्हाला ही डिझाईन आणि साडीचा कलर कसा वाटला मला कमेंट करून सांगा. माझ्याकडं पैठणी काठपदरमधून भरपूर साड्या आहेत. मला यावेळेस फॅन्सी साडी घ्यायची होती, त्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे. ही वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. तर याचे फोटो किंवा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर तुम्हाला जवळून मी याचं फॅब्रिक आणि डिझाईन दाखवते. तर बघा, एक सॉफ्ट ऑर्गॅन्झा टाईप याचं पण फॅब्रिक आहे सिल्कमधून आणि थोडासा फिरता कलर आहे आणि अशी ऑल ओव्हर स्कर्ट बॉर्डरमध्ये फ्लोरल डिझाईन आहे. चला तर मग मला पटकन कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही साडी कशी वाटली. तर यानंतर मी हा दुसरा ब्लाऊज शिवायला घेते. खूप टाईम वेस्ट झाला, कारण कस्टमर नेहमी चालू होते आणि 2 टॉप अल्टर देखील करून झालेले आहेत. तर हा सेकंड ब्लाऊज मी इथे शिवायला घेते. हा ब्लाऊज शिवते आणि नंतर तुम्हाला याची पूर्ण डिझाईन दाखवते. माझा सेकंड ब्लाऊजसुद्धा या ठिकाणी शिवून तयार झालेला आहे. तुम्ही या ब्लाऊजची देखील तुम्ही फिटिंग बघू शकता. एकदम परफेक्ट आलेली आहे, जशी पहिल्या ब्लाऊजची आली होती. एकदम सरळ रेषेमध्ये फिटिंग आलेली आहे. तर तुम्हाला मी याचा फ्रंट आणि बॅक लुक दाखवते. तर बॅकला मी इथे व्ही-नेक केलेला आहे, त्यासोबत एक सुंदरशी नॉट आणि टेसल्स बनवलेले आहेत. आणि पफमध्ये या ब्लाऊजची मी स्लीव्ज बनवलेली आहे, छोटा पफ बनवलेला आहे, जो की या ब्लाऊजला खूप सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि फ्रंटला देखील या ब्लाऊजला मी प्रिन्सेस कट केलेला आहे. आजचे तिन्ही ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये आहेत आणि या ब्लाऊजचा फ्रंट नेक मी पंचकोनी केलेला आहे. हे बघा, असा पंचकोनी मी फ्रंट नेक केलेला आहे. आणि या ब्लाऊजचा देखील तुम्ही प्रिन्सेस कटचा पफ बघू शकता, एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आणि हा देखील ब्लाऊज घातल्यानंतर एकदम परफेक्ट असा बसणार आहे. तर तुम्हाला हा देखील ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर मी चहा प्यायला बाहेर आलेले. दोन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहेत. थोडासा कंटाळा आलेला, त्यामुळे चहा प्यायला आलेले माझ्या नेहमीच्या ठिकाणी. बाहेर थोडंसं फिरून आल्यानंतर आणि चहा घेतल्यानंतर खरंच खूप रिलॅक्स वाटतं आणि काम करण्याचा कंटाळा देखील येत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, पटकन चहा घेते आणि जाऊन दुसरा ब्लाऊज रेडी करते. चहा पिऊन आली तेवढ्यात पिकोफॉल करणाऱ्या ताईंनी या 2 साड्या पिकोफॉल करून आणून दिलेल्या, त्याच मी बघत होते. तर फॉल कसा लावलेला आहे हे मी चेक करत होते. तर ताईंनी एकदम परफेक्ट असा फॉल लावलेला आहे दोन्ही साड्यांना आणि दोन्ही साडी देखील खूप सुंदर आहेत.
यानंतर तिसरा ब्लाऊज मी इथे शिवायला घेतलेला आहे. हा देखील ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि याची बॅकची डिझाईन कटवर्कमध्ये राहणार आहे. तर यासुद्धा ब्लाऊजची डिझाईन मी झाल्यानंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला तर मग पटपट ब्लाऊज शिवून घेते आणि बोलते नंतर तुमच्याशी. तर तुम्ही धागा कोणता यूज करता मला कमेंट करून नक्की सांगा. मी हा सध्या धनश्रीचा धागा आणलेला आहे, परंतु मला हा धागा खूप जाड वाटत आहे आणि मध्ये मध्ये अडकतो देखील भरपूर शिवताना. तुम्ही कोणता धागा वापरता आणि ब्लाऊज स्टिचिंगसाठी कोणता धागा योग्य राहील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, ब्लाऊजचा फ्रंट पार्ट मी ते रेडी केलेला आहे. तुम्हाला मुद्दाम मी माझा प्रिन्सेस कटचा शेप आहे तो दाखवण्यासाठी इथे मी क्लिप घेतलेली आहे. आतील बाजूने देखील तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा शेप एकदम उभार आलेला आहे आपल्या प्रिन्सेस कटला, समोरून देखील आणि आतल्या बाजूने देखील. साईडनं असा टक्स दिल्यामुळे प्रिन्सेस कटला उभार एकदम परफेक्ट येतो आणि तो बसतो देखील खूप छान. ब्लाऊज शिवून होतच होता तेवढ्यात माझ्या लक्षात आले आपल्याकडून पिको फॉल करायला एक साडी राहून गेलेली, जी की मला उद्या अर्जंट द्यायची होती आणि याच कस्टमरचे 2 ब्लाऊज देखील मला कंप्लीट करायचे होते. त्यामुळे राहिलेला ब्लाऊज पटपट शिवून घेतला. हे असं होतं, गडबडीत आपण विसरून जातो आणि जेव्हा कस्टमरचा कॉल येतो तेव्हा लक्षात येतं अरे बापरे, आपल्याकडून तो ब्लाऊज शिवायचा राहून गेलेला. माझे 3 ब्लाऊज शिवून रेडी झालेले, त्यापैकी हे 2 ब्लाऊज मला द्यायचे होते. त्यामुळे त्यांना अगोदर मी हुक लावून घेतले आणि त्यांच्या 2 साड्या आणि ब्लाऊज पिशवीमध्ये घालून ठेवले. त्यानंतर मी या 2 ब्लाऊजची ते कटिंग करून घेतली, ज्या की मला उद्या द्यायचे होते. हे दोन्ही ब्लाऊज मी ते कटिंग करून ठेवले, जे की उद्या सकाळी आल्यानंतर मला स्टिच करायचे होते. तर दुपारनंतर मी आज 3 ब्लाऊज स्टिच केले आणि 2 ब्लाऊज कटिंग देखील केले. अधूनमधून ड्रेस अल्टर देखील करायचे होते आणि कस्टमर देखील ये जा करत होते. यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि वाटेमध्ये थोडीशी भूक लागली म्हणून पाणीपुरी खायला थांबलो. तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.